वसई विरार परिसरात पुन्हा एकदा भूमाफियांच्या कारवायांचा मोठा पर्दाफाश करण्यात आलाय। कोटींच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कुख्यात भूमाफिया दारा आणि रंदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे वसईत मोठी खळबळ उडाली आहे। आरोपींनी वसई पूर्वेतील राजावली परिसरातील सुमारे 210 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। 2020 ते 2025 या कालावधीत त्यांनी मूळ जमीन मालकाला योग्य मोबदला न देता जमीन ताब्यात घेऊन ती विविध विकासकांना विकली आहे। या जमिनीवर अनधिकृत चाळी बांधून खोल्या विकल्या गेल्यानं सर्वसामान्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं तपासात समोर आलंय। तक्रारदारानं व्यवहारातील पैसे मागितल्यावर आरोपींनी धमक्या दिल्याचंही समोर आलंय। यानंतर तक्रारदारानं बालिव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकानं मुख्य आरोपी सुरेंद्र प्रतापसिंह उर्फ रंदा याला अटक केली असून त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। दुसरा आरोपी अरविंद सिंह उर्फ दारा फरार असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं छापेमारी करीत आहेत। वसई विरार परिसरात भूमाफियांनी जमीन बळकावून अनधिकृत बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढत असल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी केली आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।